मंडळी, आज आपण एका अशा घटनेबद्दल बोलणार आहोत जी केवळ मुंबईलाच नव्हे तर संपूर्ण देशाला विचार करायला भाग पाडते. ही घटना एक असा प्रश्न निर्माण करते की आजच्या काळात माणसाचा जीव खरंच इतका स्वस्त झालाय का? मुंबईची लोकल, ज्याला मुंबईची जीवनवाहिनी म्हटलं जातं, दररोज लाखो लोक आपल्या कुटुंबाच्या उदरनिर्वाहासाठी, स्वप्नांसाठी आणि भविष्यासाठी या लोकलमधून प्रवास करतात. पण याच लोकलमध्ये एका क्षुल्लक वादातून एका 22 वर्षीय तरुणाचा जीव गेला आणि या घटनेने समाजातील वाढती असहिष्णुता, आक्रमकता आणि कमी होत चाललेली माणुसकी पुन्हा एकदा समोर आणली. मयंक लोहार, वय फक्त 22 वर्ष, आयुष्याची सुरुवातच म्हणावी अशी वेळ. शिक्षण पूर्ण करून तो मुंबईमध्ये एका रिटेल स्टोअरमध्ये नोकरी करत होता. कुटुंबासाठी काहीतरी करण्याची स्वप्न त्याने पाहिली होती. मेहनती, शांत आणि सर्वांसोबत मिळून मिसळून राहणारा मुलगा म्हणून त्याची ओळख होती. मात्र नियतीला काही वेगळंच मंजूर होतं. घटनेच्या दिवशी बाहेर जोरदार पाऊस पडत होता. लोकलच्या डब्यात पावसाचं पाणी येत होतं. दरवाजा बंद करायचा की उघडा ठेवायचा या अत्यंत सामान्य आणि रोज घडणाऱ्या विषयावरून दोन प्रवाशांमध्ये वाद सुरू झाला. सामान्यतः असे वाद काही मिनिटातच संपतात. एखादा माघार घेतो, काही जण समजवतात आणि विषय तिथंच संपतो. पण यावेळी तसं झालं नाही. वाद वाढत गेला. शाब्दिक चकमकीचे रूपांतर धक्काबुक्कीत झाले आणि अचानक आरोपी रोशन सुवर्णा याने आपल्या बॅगमधून चाकू बाहेर काढला. कोणाला काही समजण्याआधी त्याने मयंकवर वार केले. काही क्षणांपूर्वी आपल्या कामावर जाणारा एक तरुण रक्ताच्या थारोळ्यात पडला होता. सर्वात धक्कादायक बाब म्हणजे डब्यात मोठी गर्दी असतानाही कोणीही तातडीने हस्तक्षेप केला नाही. अनेक जण घाबरले, काही जण स्तब्ध झाले, तर काही जण मोबाईलवर व्हिडिओ बनवण्यात व्यस्त होते. हा मुद्दा देखील गंभीर आहे. आपण अशा घटनांमध्ये मदत करण्याऐवजी केवळ प्रेक्षक बनत चाललोत का? मयंकला तातडीने रुग्णालयात नेण्यात आलं. डॉक्टरांनी प्रयत्न केले, पण दुर्दैवाने त्याचा जीव वाचू शकला नाही. यानंतर जे समोर आलं ते आणखी धक्कादायक होतं. आरोपी रोशन सुवर्णा हा घटना घडल्यानंतर थेट घरी गेला. त्याने जेवण केलं, विश्रांती घेतली आणि नंतर राज्याबाहेर पळून जाण्याची तयारी करत असल्याची माहिती समोर आली. मात्र असंख्य CCTVच्या आधारे 100 पोलिसांच्या पथकाने 24 तासात आरोपीला ताब्यात घेतलं. पण पोलिसांनी आरोपीला अटक केली म्हणून मयंक परत येणार होता का? तर नाही. एका आईवडिलांचा आधार गेला होता. एका भावाचा भाऊ गेला होता. एका कुटुंबाची स्वप्न उद्ध्वस्त झाली होती. मयंकच्या वडिलांनी अत्यंत वेदनादायक शब्दात प्रतिक्रिया दिली. त्यांनी सांगितलं की ज्याने माझ्या मुलाचा जीव घेतला त्याला त्याच्या आई वडिलांसमोर शिक्षा झाली पाहिजे. म्हणजे मुलगा गमावण्याचं दुःख काय असतं ते त्यांनाही कळत. तर त्याच्या भावानेही कठोर शिक्षेची मागणी केली, जेणेकरून भविष्यात दुसऱ्या कोणाच्याही कुटुंबावर अशी वेळ येऊ नये. मंडळी, या घटनेकडे फक्त एक गुन्हा म्हणून पाहणं पुरेसं नाहीये. ही घटना आपल्या समाजाच्या मानसिकतेचं प्रतिबिंब आहे. आज लोकांमध्ये संयम कमी होत चाललाय. रस्त्यावर, रेल्वेमध्ये, सोशल मीडियावर किंवा सार्वजनिक ठिकाणी क्षुल्लक कारणांवरून वाद निर्माण होताना दिसत आहेत. काही सेकंदाचा राग, काही क्षणांचा अहंकार आणि परिणाम मात्र आयुष्यभरासाठी विनाशकारी ठरतो. एकेकाळी लोक भांडण टाळण्यासाठी 2 पावलं मागं यायचे. आज अनेक जण आपली चूक नसतानाही माघार घेणं म्हणजे कमकुवतपणा समजतात. पण खरं तर परिस्थिती ओळखून शांत राहणं हीच मोठी शहाणपणाची गोष्ट आहे. आपण कोणासोबत वाद घालतोय, समोरची व्यक्ती कोणत्या मानसिक अवस्थेत आहे, त्याच्याकडे शस्त्र आहे की नाही, तो किती आक्रमक आहे याचा अंदाज आपल्याला कधीच येऊ शकत नाही. त्यामुळे सार्वजनिक ठिकाणी शक्यतो वाद टाळणे, परिस्थिती शांत करणे आणि गरज पडल्यास माफी मागून बाजूला होणे हे कधीही चुकीचं नाही. याचा अर्थ अन्याय सहन करणे असा नाही, पण स्वतःचा जीव आणि कुटुंबाचे भविष्य धोक्यात घालण्याइतका कोणताही वाद मोठा नसतो. या घटनेने कायदा आणि सुव्यवस्थेबाबतही अनेक प्रश्न निर्माण केलेत. सार्वजनिक ठिकाणी शस्त्र घेऊन फिरण्यापासून ते वाढत्या हिंसक प्रवृत्तीपर्यंत अनेक मुद्द्यांवर गंभीर चर्चा होणं गरजेचं आहे. तितकंच महत्त्वाचं म्हणजे समाजामध्ये संवेदनशीलता, संयम आणि परस्पर आदर यांची पुन्हा जपणूक करणं आवश्यक आहे. शेवटी एवढंच सांगेल, मयंक लोहार याचा मृत्यू हा केवळ एका व्यक्तीचा मृत्यू नाही, तो आपल्या समाजासाठी एक इशारा आहे.
रागाच्या भरात घेतलेला एक चुकीचा निर्णय किती आयुष्य उद्ध्वस्त करू शकतो याचं हे जिवंत उदाहरण आहे. आपण सर्वांनी या घटनेतून एक धडा घ्यायला हवा. रागावर नियंत्रण ठेवा, सार्वजनिक ठिकाणी वाद टाळा, माणुसकी जिवंत ठेवा. कारण कोणत्याही वादापेक्षा, कोणत्याही अहंकारापेक्षा आणि कोणत्याही क्षणिक विजयापेक्षा माणसाचा जीव अधिक मौल्यवान आहे. या संपूर्ण घटनेबद्दल तुमचं मत काय आहे? आरोपीला कोणती शिक्षा व्हावी असं तुम्हाला वाटतं ते कमेंट करून नक्की सांगा आणि पाहत रहा ऑनलाईन नेता.